शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सुधारित लागवड पद्धतीनं रब्बी त्याच पद्धतीनं उन्हाळी कांद्याची लागवड करून एकरी 30 ते 35 टन उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याबद्दल आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्वपूर्ण बाबींवर मी तुम्हाला तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल किंवा कांदा पिकाची पहिल्यांदाच लागवड करणार असाल व चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण होणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कांदा पिकाचे एकरी 30 ते 35 टन उत्पादन घेण्याचे गणित देखील सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे, जेणेकरून कांदा पिकाच्या लागवडी संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। कांदा हे वर्षभर मागणी असणारे त्याच पद्धतीनं चांगले टनेज देणारे शेतकरी बांधवांना साठवणूक करून चांगला नफा देणारे पीक असल्या कारणाने शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे। शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगत असलेल्या कांदा लागवडीचा प्रयोग सुरुवातीला आपल्याला 10 गुंठे 20 गुंठे क्षेत्रावर करायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला चांगले उत्पादन मिळाल्यानंतर पुढील हंगामात तुम्ही या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ करू शकता। सुरुवातीला पाहूया कांदा पिकाची लागवड करण्यासाठी लागणारी जमिनीची पूर्व मशागत, त्याच पद्धतीनं कांदा पिकाला लागणारे हवामान याविषयी माहिती आहे। कांदा पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला मध्यम ते भारी परंतु पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होणारी, त्याच पद्धतीनं भरपूर प्रमाणात जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब व ह्युमस असणाऱ्या जमिनीची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे। लागवड करण्यासाठी जमिनीची खोल नांगरणी करून घ्यायची आहे किंवा गरजेनुसार 1 ते 2 कुळवाच्या पाळ्या मारायच्या आहेत किंवा गरजेनुसार रोटावेटर करून जमीन आपली भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून देखील घ्यायचे आहे, जेणेकरून कांदा पिकाला लागणाऱ्या विविध अन्नद्रव्याच्या मात्रा आपणास देता येतील। कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करणं, सेंद्रिय कर्ब वाढवणं अतिशय गरजेचं असतं। त्यासाठी कांदा पिकाची लागवड करण्या अगोदर जमिनीमध्ये ताग किंवा ढेंच्यासारखं हिरवळीचं पीक घेऊन त्याला योग्य पद्धतीनं फुलोरा अवस्थेत आल्यानंतर जमिनीत गाडून टाकायचं आहे, जेणेकरून जमिनीला हिरवळीचा खत मिळणार आहे, उपयुक्त जीवाणूंची गांडुळांची संख्या वाढणार आहे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे आणि आपल्या कांदा पिकाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। कांदा पिकाच्या योग्य वाढीसाठी उष्ण त्याच पद्धतीनं थोडेसे दमट व आर्द्रतायुक्त वातावरणाची गरज असते। कांदा पिकाच्या योग्य वाढीसाठी 20 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते। यानंतर पाहूया कांदा पिकाच्या वाण निवड, रोप निवड, त्याच पद्धतीनं रोप प्रक्रियेविषयी माहिती। रब्बी तसेच उन्हाळी हंगामात कांदा पिकाची लागवड करण्यासाठी वाणांची निवड करताना आपल्याला आपापल्या स्थानिक वातावरणात योग्य पद्धतीनं वाढणारे वाण, कीड व रोगांप्रती चांगली रोगप्रतिकार शक्ती असणारे वाण, बाजारामध्ये चांगला बाजारभाव असणारे, त्याच पद्धतीनं ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे वाण, साठवणुकीमध्ये दीर्घकाळ टिकणारे वाण, कांद्याला चांगला आकार त्याच पद्धतीनं चमक व कलर असणारे वाण। तर या
वैशिष्ट्यांचा अभ्यास करून आपल्याला वाणाची निवड करायची आहे। तर स्क्रीनवर मी तुम्हाला रब्बी हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कांद्याच्या वाणांची नावे दिलेली आहेत। तर आपापल्या स्थानिक वातावरणात योग्य पद्धतीनं वाढणाऱ्या वाणांचा अभ्यास करून त्या वाणाची लागवडीसाठी आपल्याला निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या वाणांची मी तुम्हाला स्क्रीनवर यादी दिलेली आहे। तर त्या कंपनी प्रतिनिधींचा सल्ला घेऊन अनुभवी कांदा उत्पादक शेतकरी त्याच पद्धतीनं तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन आपल्याला योग्य पद्धतीच्या वाणाची लागवडीसाठी निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आणखी काही नवीन आलेले वाण असतील, त्याच पद्धतीनं काही सुधारित व संकरित वाण आलेले असतील तर त्याचा अभ्यास करून आपल्याला विक्रमी उत्पादन घेण्यासाठी योग्य प्रकारच्या वाणाची निवड करायची आहे। शेतकरी मित्रांनो, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात कांदा पिकाची लागवड करण्यासाठी लागणारे खात्रीशीर कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। यानंतर पाहूया रोपांची निवड याविषयी माहिती। कांदा पिकाची लागवड करण्या अगोदर 45 ते 50 दिवस अगोदर आपल्याला 1 एकर कांदा लावायचा असेल तर आपल्याला 5 ते 6 गुंठे क्षेत्रामध्ये 2.5 ते 3 किलो कांदा बियाणे टाकून त्या ठिकाणी कांद्याची रोपवाटिका तयार करायची आहे, किंवा आपण इतर रोपवाटिकेतून देखील कांद्याचा रोप विकत घेऊ शकतो। लागवडी वेळी रोपाचे वय 45 ते 55 दिवसाच्या दरम्यानचे असावे। रोपाची गाठ हरभऱ्याच्या आकाराची असावी। रोपाची उंची 4 ते 6 इंच असावी। त्याच पद्धतीनं रोप आपले निरोगी, सशक्त तसेच तजेलदार असावे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शक्यतो घरच्या घरी निरोगी रोपवाटिका तयार करणं केव्हाही चांगलं। तर निरोगी रोपवाटिका कशा पद्धतीनं तयार केली जाते याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। रोपांची निवड केल्यानंतर लागवडीपूर्वी रोपांची रोप प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं असतं। तर लागवडीच्या दिवशी सकाळी आपल्याला छोट्याशा टब मध्ये किंवा प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये 22 सारखं बुरशीनाशक, त्याच पद्धतीनं थायमिथोक्झाम किंवा इमिडाक्लोप्रिड यासारखं कीटकनाशक, तसेच त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड टाकायचं आहे। त्याच पद्धतीनं जे तुम्ही रोपवाटिकेतून आणलेला आहे त्याच्या रोपांचा वरचा 1/3 भाग कापायचा आहे आणि जुड्या बांधून रोपांची मुळं त्या औषधामध्ये बुडवायचे आहेत आणि 10 मिनिटांनंतर बाहेर काढायचे आहेत आणि त्यानंतर त्या रोपांचा आपण लागवडीसाठी वापर करू शकता। तर ही झाली रोप प्रक्रिया। तर लागवडीपूर्वी रोप प्रक्रिया केल्यामुळं रोपांचं जमिनीतील हानिकारक बुरशी व कीटकांपासून संरक्षण होणार आहे। त्याच पद्धतीनं प्लॉट मध्ये आपलं रोप लागवड केल्यानंतर लवकर सेट होणार आहे। आता पाहूया कांदा पिकाचा लागवड कालावधी, लागवड पद्धती, बेसल डोस, त्याच पद्धतीनं एकरी लागणाऱ्या रोपांची संख्या याविषयी माहिती आहे। रब्बी हंगामात आपण कांद्याची लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये करू शकतो। तर लागवडीच्या 45 ते 50 दिवस अगोदर आपल्याला कांद्याचं रोप टाकायचं आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात आपण जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड करू शकतो। कांद्याची लागवड करण्यापूर्वी जमिनीला गरजेनुसार 1 ते 2 कुळवाच्या पाळ्या मारायच्या आहेत, किंवा गरजेनुसार आपली जमीन रोटावेटर करून भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 एकर कांदा लागवडीसाठी 3 ते 4 ट्रॉल्या चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत घ्यायचं आहे। त्याच पद्धतीनं एका 200 लिटरच्या बॅरल मध्ये आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 4 ते 5 किलो सेंद्रिय गुळ टाकून
विरघळून घ्यायचा आहे। तसेच त्याच्यामध्ये 2 किलो ट्रायकोडर्मा पावडर, 1 किलो सुडोमोनास, 200 ग्राम मायकोरायझा, 2 लिटर NPK जीवाणू, 1 लिटर EM द्रावण। त्याच पद्धतीनं 2 ते 3 बॉटल वेस्ट डिकॉम्पोजरच्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तसेच शेवटी त्याच्यामध्ये 2 लिटर ताक किंवा दही टाकायचं आहे आणि सर्व मिश्रण काठीच्या साहाय्याने हलवून एकजीव करायचा आहे आणि 6 ते 7 दिवस भिजत घालायचा आहे। हा ड्रम आपल्याला गोणपाटानं झाकून सावलीला ठेवायचा आहे। तसेच त्याला सकाळी आणि संध्याकाळी 5 मिनिट लांबक्या काठीच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर 7व्या दिवशी हे तयार झालेलं जीवाणूंचं तसेच उपयुक्त बुरशीचं द्रावण आपल्याला 4 ट्रॉली शेणखतावर पंपाच्या साहाय्याने फवारणी करून या द्रावणाची घ्यायची आहे। सर्व खत एकत्रित मिक्स आपल्याला करायचं आहे। तसेच त्याचा 2 दिवस प्लॅस्टिकचा पेपरवर टाकून ढीग मारून ठेवायचा आहे। तर या पद्धतीनं आपल्याला शेणखतावर प्रक्रिया करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं बेड पाडत असताना हा 3 ते 4 ट्रॉली प्रक्रिया केला सेंद्रिय खत त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा बेसल डोस याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। सर्व सेंद्रिय व रासायनिक खत मिक्स करून बेड तयार करत असताना बेड मध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक रासायनिक खताचा बेसल डोस सांगतो। 1 एकर कांदा लागवडी करता 2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग DAP, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 2 बॅग निंबुळी पेंड, 1 बॅग ह्युमिक सीवीड व मायकोरायझा असणारा खत। त्याच पद्धतीने याच्यामध्ये 1 बॅग रिजेंट मिक्स करायचा आहे। सर्व रासायनिक खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून बेड तयार करत असताना बेड मध्ये भरून घ्यायचा आहे। तर कांदा लागवडीसाठी आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेड मेकरनं 4 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। बेड तयार करत असताना बेडचा वरचा माथा आपल्याला सपाट करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीनं बेडवर आपल्याला 16 mm च्या 2 ठिबकच्या नळ्या अंतरायच्या आहेत। त्यानंतर आपण मल्चिंग त्याच पद्धतीनं बिना मल्चिंगचं कांदा पिकाची लागवड करू शकतो। सध्या मार्केटमध्ये कांदा पिकाची लागवड करण्यासाठी रेडीमेड मल्चिंग उपलब्ध आहे। तर बेडवर आपल्याला मजुरांच्या सहाय्याने मल्चिंग अंतरून घ्यायचं आहे। मल्चिंगवर उभ्या कांद्याच्या 10 ओळींची आपण लागवड करू शकतो। त्याच पद्धतीनं आडव्या देखील कांद्याच्या 10 ओळींची लागवड करू शकतो। तर 2 होलमध्ये 2 रोपांमध्ये तसेच 2 ओळीमध्ये त्या मल्चिंगवर 4 इंचाचं अंतर असतं। तर 4 बाय 4 इंचावर आपण मल्चिंगवर कांद्याच्या रोपांची लागवड करू शकतो। तर 1 स्क्वेअर फुटात आपली कांद्याची 9 रोपे बसणार आहेत। तर या पद्धतीनं बघा 2 बेडच्या मध्ये आपलं 1.5 फुटाचं अंतर सुटलेलं आहे। तर यानुसार आपली एकरी 3.5 ते 4.25 लाख रोप आपली 1 एकर क्षेत्रामध्ये बसतील। मल्चिंग अंथरल्यानंतर आपल्याला ठिबकच्या साहाय्याने बेड आपल्याला 1 ते 2 दिवस भिजवून घ्यायचे आहेत आणि बेड मधली हीट निघून गेल्यानंतर मजुरांच्या साहाय्याने सकाळी 11च्या त्याच पद्धतीनं दुपारी 4 नंतर कांद्याच्या रोपांची लागवड करायची आहे। त्याच पद्धतीनं 4 फुटी बेडवर आपण बिना मल्चिंगचं देखील कांद्याची लागवड करू शकतो। तर यासाठी आपल्याला मजुरांच्या सहाय्याने लागवड केल्यानंतर 2 ओळींमधलं तसेच 2 झाडांमधलं अंतर व्यवस्थित मिळत नाही। तर त्यासाठी मी तुम्हाला एक जुगाड सांगतो। तर 4 फुटी बेड तयार केल्यानंतर आपल्याला आपण ज्या पद्धतीनं तणनाशक फवारणीसाठी हुड वापरतो त्याच पद्धतीचं हुड आपल्याला कांदा लागवडीसाठी तयार करायचा आहे। तर आपल्याला हे जुगाड तयार करण्यासाठी स्टीलचे बार वापरायचे आहेत।
तर समोरच्या बाजूला उलट यू आकाराचं स्टील त्याच पद्धतीनं पाठीमाग. तर ही मी तुम्हाला स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही स्टीलच्या सळीपासून हे जुगाड बनवू शकता. म्हणजे तुम्हाला 20 फूट अंतराची एक फ्रेम तुम्हाला बेडवर बसणारी तयार करून घ्यायची आहे. 3 ते 4 फ्रेम या पद्धतीनं तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत. आणि फ्रेम तयार केल्यानंतर या फ्रेमवर आपल्याला कांदा लागवडीचं रेडीमेड मल्चिंग मिळतं. तर ते आपल्याला वर चिटकवायचं आहे, वर त्याला सेट करायचं आहे. आणि प्रत्येक वेळी बेडवर ठेवून त्याला मजुरांच्या सहाय्यानं कांदा रोपांची आपल्याला लागवड करायची आहे. म्हणजे ॲक्युरेट आपली बेडवर लागवड होणार आहे. त्याच पद्धतीनं कांदा रोपाची लागवड केल्यानंतर हे पुढं आपल्याला उचलून किंवा हे स्ट्रक्चर उचलून नंतर पुढं आपल्याला सरकवत किंवा पुढं उचलून ठेवायचं आहे. तर या पद्धतीनं ज्या शेतकरी बांधवांकडे भरपूर आर्थिक बजेट आहे ते मल्चिंगचा वापर करू शकतात. पण ज्या शेतकरी बांधवांकडे आर्थिक बजेट कमी आहे ते मल्चिंगचा एक रोल आणून त्याचं जुगाड तयार करून कांद्याच्या रोपांची लागवड करू शकता. तर मल्चिंगवर कांदा लागवडीचा तुम्हाला असा फायदा आहे की तणांचं तुम्हाला नियंत्रण करता येणार आहे. खुरपणी किंवा निंदणीचा खर्च देखील वाचणार आहे. तर मल्चिंग आणि बिना मल्चिंग दोन्ही पद्धतीनं तुम्ही कांद्याच्या रोपांची लागवड करू शकता. यानंतर पाहूया कांदा पिकातील विविध आंतरमशागतीच्या कामांबद्दल माहिती. कांद्याच्या रोपांची लागवड केल्यानंतर जर आपण बिना मल्चिंगची कांद्याची लागवड केलेली असेल तर प्लॉट मध्ये आलेल्या तणांचा आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान खुरपणी किंवा निंदणी करून तणांचं नियंत्रण करायचं आहे. त्याच पद्धतीनं मल्चिंगवर लागवड केलेली असेल तर 2 बेडच्या मध्ये आलेलं तण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तसेच गरजेनुसार दुसरी खुरपणी निंदणी आपल्याला 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान करून घ्यायचे आहे. त्यानंतर आलेलं तण आपल्याला वेळोवेळी मजुरांच्या सहाय्यानं खुरपणी निंदणी करून काढून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं आपण तणनाशकाचा वापर करून देखील तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. तर कांद्याच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर आपण 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपण 20 लिटरच्या पंपासाठी 20 ml ऑक्झिफ्लोरोक्विन त्याच पद्धतीनं 20 ml क्विझिलिफ्लॉप इथाइल या तणनाशकाचा वापर करू शकतो. किंवा 20 लिटरच्या पंपासाठी ऑक्झिफ्लोरोक्विन 20 ml तसेच प्रोप्या क्विझॅफॉप 20 ml या 2 तणनाशकांचा वापर करू शकतो. तणनाशकाचा वापर करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये चिलेटेड झिंकचा वापर करायचा आहे जेणेकरून कांद्याच्या पातीला शॉक बसणार नाही. त्याच पद्धतीनं तणनाशकाचा वापर करतेवेळी जमिनीमध्ये ओलावा असणं अतिशय गरजेचं आहे. तणनाशकाचा वापर करताना त्या कंपनी प्रतिनिधींचा सल्ला घेऊनच आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तणांचं वेळेवर व काटेकोरपणे नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला कांदा पिकाच्या 3 महत्वाच्या प्रमुख संवेदनशील अवस्था माहित असणं अतिशय गरजेचं आहे. कांदा पिकाची पहिली अवस्था आहे रोपावस्था, रोपांची अवस्था. तर पुनर्लागवडीनंतर ही अवस्था 20 ते 30 दिवसांची असते. दुसरी अवस्था आहे वाढीची अवस्था. तर याच्यामध्ये पातीची संख्या झपाट्याने वाढते. तर ही अवस्था वाणावाईज 50 ते 60 दिवसांची असते. त्याच पद्धतीनं कांदा पिकाची तिसरी अवस्था आहे गड्डा फुगण्याची अवस्था, कांद्याचे वजन तसेच आकार वाढीची अवस्था. तर ही अवस्था 40 ते 50 दिवसाची असते. तर वाणावाईज या अवस्थेमध्ये 10 ते 20 दिवसाचा बदल होऊ शकतो. तर विक्रमी उत्पादन घेण्यासाठी त्याच पद्धतीनं कांदा पिकाचं पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच कीड रोग व्यवस्थापन करण्यासाठी या प्रमुख 3
संवेदनशील अवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं करणं अतिशय गरजेचं असतं. आता पाहूया कांदा पिकाच्या खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती. कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. तर कांदा पिकाला आपण लागवडीपूर्वी सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसल डोस दिलेला आहे. त्यानंतर कांदा पिकाला आपण दुसरा डोस बिना मल्चिंग केलेला असेल तर दुसरा डोस आपल्याला 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान द्यायचा आहे. तर या डोस मध्ये आपण 1 एकर क्षेत्रासाठी 2 बॅग 9-24-24, 1 बॅग पोटॅश, 2 बॅग कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य, त्याच पद्धतीनं 5 किलो बोरॅक्स, 1 बॅग सिलिकॉन, 1 बॅग दाणेदार जिब्रेलिक ऍसिड, त्याच पद्धतीनं 1 बॅग झिंक सल्फेट, तसेच 1 बॅग रिजंट किंवा कार्टाप हायड्रोक्लोराइड सर्व खत आपल्याला एकत्रित मिक्स करायचं आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला 500 ते 600 किलो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केला सेंद्रिय खत घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा रासायनिक खताचा डोस मिक्स करायचा आहे आणि बिना मल्चिंग केलेल्या कांद्याच्या बेडवर आपल्याला हा खत मजुरांच्या सहाय्यानं समसमान फेकून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला ठिबकच्या सहाय्यानं त्याच पद्धतीनं गरजेनुसार स्प्रिंकलर किंवा मिनी स्प्रिंकलर सहाय्याने एक पाण्याचा आपला वरून शिंतोडा द्यायचा आहे. तर हा झाला आपला खतांचा दुसरा डोस. त्याच पद्धतीनं बिना मल्चिंग केलेला कांदा असेल तर आपण गरजेनुसार शेवटचा डोस आपला 80 दिवसाच्या दरम्यान कांदा फुगण्यासाठी, कांद्याचे वजन तसेच कांद्याचा आकार वाढीसाठी आपण देऊ शकतो. तर या डोस मध्ये आपल्याला एकरी 2 बॅग 10-26-26 या खताचा, तसेच 1 बॅग मायक्रोन्युट्रिएंट, तसेच 1 बॅग दाणेदार जिब्रेलिक ऍसिड व 1 बॅग सिलिकॉन यांचा आपल्याला सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून वापर करायचा आहे. तर याच्यामध्ये 50 किलोच्या बॅग मधील सरळ खते, मिश्र खते वापरण्याचे एकच कारण आहे की सध्या विद्राव्य खतांचे रेट खूप वाढलेले आहेत. त्याच पद्धतीनं विद्राव्य खतांच्या अतिवापरामुळे जमीन कडक होत चालली आहे. त्याच पद्धतीनं उपयुक्त जीवाणूंची संख्या देखील घटत आहे. ही टाकलेली सरळ मिश्र खते जमिनीमध्ये 30 ते 35 दिवस 40 दिवसापर्यंत योग्य पद्धतीनं व हळूहळू पिकांना गरजेनुसार लागू होतात. त्याच पद्धतीनं आपण मल्चिंगवर कांद्याची लागवड केलेली असेल तर आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार गरजेनुसार विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा, जसे 19-19-19, 13-40-13, 12-61-0 सूक्ष्म अन्नद्रव्य, चिलेटेड कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन तसेच झिंक यांचा आपण ठिबकच्या माध्यमातून वापर करू शकतो. त्याच पद्धतीनं कांदा फुगण्याच्या कालावधीमध्ये 052-34 पोटॅशियम सोनाइट, सिलिकॉन कांदा सोडू नये यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यांचा तसेच बुरशीनाशकांचा देखील वापर करू शकतो. तसेच रसशोषक किडींचे नियंत्रण करण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करू शकतो. आपल्या कांद्याची साईज वाढावी, आकार तसेच वजन वाढावे, कांद्याची चमक वाढावी, टिकवण शक्ती वाढावी यासाठी शेवटी आपण आलटून पालटून ठिबकच्या माध्यमातून सिलिकॉन, गंधक यांचा तसेच जिब्रेलिक ऍसिड याचा आलटून पालटून वापर करू शकतो. आपल्या कांद्याच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, पातींची संख्या अधिक वाढावी, त्याच पद्धतीनं गड्ड्याचे वजन, आकार वाढावे, गड्ड्याची चमक वाढावी, कांद्याची टिकवण शक्ती वाढावी यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून दर
15 दिवसाच्या अंतरानं जीवामृत, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, त्याच पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्य यांची स्लरी, त्याच पद्धतीनं थंडीच्या दिवसात ताक व गुळ, तसेच वेस्ट डिकॉम्पोजर, गांडूळ पाणी, गोमूत्र, ईएम द्रावण, NPK जीवाणू यांचा आपल्याला आलटून पालटून वापर करायचा आहे. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणं अतिशय गरजेचं असतं. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व खतांचं, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं, तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं करणं गरजेचं असतं. यानंतर पाहूया कांदा पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार, मजदुरानुसार, हंगामानुसार तसेच हवामानातील बदलानुसार ठिबकच्या माध्यमातून नेहमी आपल्या कांदा पिकाला वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे. अति पाणी देणं आपल्या कांदा पिकाला कधी टाळायचं आहे, जेणेकरून मुळकुज रोग येणार नाही, तसेच आपला कांदा अति पाण्यामुळे सडणार नाही. त्याच पद्धतीनं जर आपण उन्हाळ्यामध्ये कांदा पिकाची लागवड केलेली असेल तर प्लॉटमधील आर्द्रता टिकवण्यासाठी तसेच उन्हामुळं पिकावर आलेला ताण कमी करण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून पाणी द्यायचंच आहे. त्याच पद्धतीनं 8 ते 10 दिवसातून आपण एक वेळेस पाटपाणी देखील देऊ शकतो, जेणेकरून प्लॉट मधील आर्द्रता आपली टिकून राहणार आहे. त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात आपण प्लॉट मधील टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी सकाळी 11च्या आत, त्याच पद्धतीनं दुपारी 5 नंतर आपण स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईपच्या सहाय्याने देखील पाणी कांदा पिकाला देऊ शकतो, जेणेकरून प्लॉट मधील आर्द्रता आपली टिकून राहणार आहे, कांद्याची योग्य पद्धतीनं वाढ होणार आहे. त्याच पद्धतीनं शेवटी कांदा फुगण्याच्या अवस्थेमध्ये कांद्याचे वजन, कांद्याचे आकार वाढवण्यासाठी, कांद्याचा आकार वाढवण्यासाठी आपण 2 ते 3 पाणी पाटपाण्याच्या सहाय्याने देखील देऊ शकतो, जेणेकरून कांद्याची साईज होण्यासाठी आपल्याला मदत त्या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीनं कांदा काढण्याच्या 20 दिवस आधी शेवटचं पाणी देऊन पाणी आपलं बंद करायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला काटेकोरपणे पाण्याचं नियोजन व व्यवस्थापन विक्रमी उत्पादन घेण्यासाठी करायचं आहे. आता पाहूया कांदा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती. कांदा या पिकावर मावा, त्याच पद्धतीनं थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच पद्धतीनं खोड व कंद पोखरणारे, गड्डा पोखरणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो. तर विविध कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे, जेणेकरून कीटकनाशकांवरचा आपला 50 ते 60% खर्च कमी होणार आहे. कांद्याच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर 10 दिवसानंतर लगेचच आपल्याला शेतामध्ये एकरी 5 ते 6 बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीनं शेतामध्ये हेक्टरी एक आपण सौर सापळा म्हणजेच सोलार ट्रॅप देखील लावू शकतो. तसेच कांद्याच्या भोवती आपल्याला 3 ते 4 ओळी मका या पिकाची लागवड करायची आहे, जेणेकरून मुख्य पिकावरील कीड त्या पिकावर जाणार आहे, मुख्य पिकाचे कीटकांपासून संरक्षण होणार आहे. त्याच पद्धतीनं कीटकांची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलेली असेल तर आपल्याला चांगल्या स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांचा, धुरीजन्य कीटकनाशकांचा फवारणीमध्ये आलटून पालटून वापर करायचा आहे. कांदा या पिकावर सुरुवातीला रोपांची लागवड केल्यानंतर मर
मुळकोज. त्याच पद्धतीनं नंतरच्या वाढीच्या कालावधीमध्ये काळा करपा, तपकिरी करपा, जांभळा करपा तसेच बुरशीमुळं कांदा पिळ रोग म्हणजेच ट्विस्टर डिसीज हा रोग आढळून येतो. त्याच पद्धतीनं कांदा पोसण्याच्या कालावधीमध्ये जास्त पाणी दिल्यामुळं किंवा अतिवृष्टी झाल्यास कांदा सड देखील आढळून येते. त्याच पद्धतीनं साठवणुकीत देखील विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग आढळून येतात. तर विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या नामांकित कंपनीच्या आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. यानंतर पाहूया कांदा पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला हवामानात होणाऱ्या बदलामुळे या पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगांचं तज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोरपणे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. तर हिवाळी हंगामात, रब्बी हंगामात आपल्याला सतत पडणारी धुई व धुके, त्याच पद्धतीनं ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस यामुळे आपल्याला रब्बी हंगामात हवामानात होणाऱ्या बदलामुळे दर 10 दिवस 12 दिवसाच्या अंतरानं फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात दर 15 दिवसाच्या अंतरानं फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. फवारणीमध्ये आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच पद्धतीनं चिलेटेड झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच बोरॉन यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. कांदा पोसण्याच्या कालावधीमध्ये कांद्याचे वजन, आकार वाढीसाठी, कांद्याची चमक वाढावी यासाठी आपण फवारणीच्या माध्यमातून सिलिकॉन, गंधक, फेरस, जिब्रेलिक ऍसिड यांचा तसेच लिओसिन सारख्या वाढरोधक औषधाचा वापर करू शकतो. कांदा फुगवणीसाठी आपण 0050, 05234 यासारख्या विद्राव्य खतांचा देखील फवारणीच्या माध्यमातून वापर करू शकतो. आपल्या कांद्याच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, त्याच पद्धतीनं पातींची संख्या अधिकाधिक व्हावी, कांद्याचे वजन, आकार तसेच चमक वाढावी व साठवणुकीमध्ये आपला कांदा जास्तीत जास्त दिवस टिकावा यासाठी फवारणीच्या माध्यमातून आपण जीवामृत, वेस्ट डिकॉम्पोजर, ताक व गुळ, गांडूळ पाणी, EM द्रावण, त्याच पद्धतीनं NPK जीवाणू, हळद व हिंगार्क, त्याच पद्धतीनं तुळशार्क यांचा वापर देखील आलटून पालटून करू शकतो. कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणं अतिशय गरजेचं असतं. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं, तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानं करणं गरजेचं असतं. यानंतर पाहूया कांदा पिकाची काढणी, उत्पादन, त्याच पद्धतीनं साठवणूक याविषयी माहिती. कांद्याच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर वाणावाईस काही वाणांची काढणी 90 ते 100 दिवसानंतर चालू होते, तर काही वाणांची काढणी 120, 130, 140 दिवसानंतर देखील चालू होते. वाणावाईस रोपांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कांदा काढणीच्या शेवटच्या 25 ते 30 दिवसांमध्ये आपल्याला पातीवर प्लास्टिकचा ड्रम किंवा स्प्रिंकलरचा पाईप वर आपण फिरवून कांद्याची पात आडवी करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं 50% कांद्याच्या माना पडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कांद्याची काढणी चालू करायची आहे. कांदा काढणीच्या 20 दिवस अगोदर आपल्याला कांदा पिकाला पाणी देणं बंद करायचं आहे.
तर कांद्याची काढणी आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं करायची आहे. कांद्याची काढणी केल्यानंतर पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकला जाईल. या पद्धतीनं शेतामध्ये आपल्याला 5 ते 6 दिवस वाळवायचा आहे. त्यानंतर कांद्याच्या मानेला पीळ देऊन 4 इंच मान ठेवून आपल्याला पात कट करायचे आहे. त्यानंतर सर्व कांद्या आपल्याला सावलीला 2 ते 3 आठवडे चांगले सुकू द्यायचे आहेत. त्यानंतर मजुरांच्या सहाय्याने आपल्याला चिंगळी कांदे, मध्यम आकाराचे कांदे, मोठ्या आकाराचे कांदे, तसेच दुबकळे व डोंगळे कांदे, तसेच सडलेले नसलेले कांदे वेगळे करायचे आहेत. सर्व कांद्याची प्रतवारी करून घ्यायची आहे. त्यानंतर चांगला बाजारभाव असेल तर आपण मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन जाऊ शकतो. तसेच आपण अधिक बाजारभाव मिळण्यासाठी गरजेनुसार कांदा चाळीमध्ये आपण गंधक पावडर टाकून चांगल्या प्रतीचा कांदा प्रतवारी करून कांदा चाळीमध्ये साठवणूक करू शकतो. शेवटी पाहूया आपल्या कांदा पिकाचं एकरी 30 ते 35 टन उत्पादन आपल्याला कशा पद्धतीनं मिळणार आहे याविषयी माहिती. शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी काही सूत्र आहेत जे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर यासाठी पहिलं सूत्र आहे जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन. जेवढा जास्त जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असेल तेवढं कांद्याचं आपल्याला विक्रमी उत्पादन मिळणार आहे. दुसरं सूत्र आहे योग्य पद्धतीच्या रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या वाणाची निवड. तिसरं सूत्र आहे लागवडीचं योग्य अंतर. चौथं सूत्र आहे तज्ञांच्या सल्ल्याने तसेच माती परीक्षण रिपोर्टनुसार काटेकोर व संतुलित खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन. पाचवं सूत्र आहे काटेकोरपणे कीड व रोग नियंत्रण. आणि शेवटचं 6वं सूत्र आहे ते म्हणजे तज्ञांच्या सल्ल्यानं, तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं आपल्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन. तर या 6 सूत्रांचा वापर केल्यानंतर आपल्याला या पिकाचं एकरी 30 ते 35 टन उत्पादन कशा पद्धतीने मिळतं हे मी तुम्हाला सांगतो. तर मी तुम्हाला 4 फुटी बेडवर मल्चिंगवर कांद्याच्या रोपांची लागवड करण्यास सांगितलं आहे. तर 4 बाय 4 इंच अंतरावर आपण कांद्याच्या रोपांची लागवड केलेली आहे. तर यानुसार आपली एका स्क्वेअर फुटामध्ये 9 रोप बसलेली आहेत. म्हणजेच लमसम आपली 1 एकर क्षेत्रामध्ये 2 बेडमधील अंतर, काय झाडं झुडपं असतील शेतामधली, तर हे अंतर जर सोडलं तर लमसम आपली एकरी कांदा काढते वेळेस 3.5 लाख रोप जिवंत असणं, तसेच या 3.5 लाख रोपांपासून चांगल्या प्रतीचा कांदा मिळणं आपल्याला अतिशय गरजेचं असतं. तर पहा 3.5 लाख रोप आणि प्रति रोपापासून आपल्याला 100 ग्रामचा जरी कांदा मिळाला तरी आपण या पिकाचं एकरी 35 टन उत्पादन घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं जरी 50,000 रोप आपली रोग किडींमुळे दगावली तरी आपली एकरी कांदा काढणीच्या वेळी शेवटी 3 लाख रोप जरी जिवंत असतील व प्रति रोपापासून आपल्याला 100 ग्राम वजनाचा कांदा मिळाल्यानंतर आपण एकरी 30 टनाचं उत्पादन घेऊ शकतो. तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं केल्यास, त्याच पद्धतीनं वातावरणानं साथ दिल्यास आपण रब्बी व उन्हाळी कांदा पिकाचं सुधारित पद्धतीनं लागवड करून एकरी 30 ते 35 टन उत्पादन घेऊ शकतो. रब्बी तसेच उन्हाळी कांद्याची सुधारित पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी, त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून व आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की
आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या कांदा पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या कांदा पिकाचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे। शेतकरी मित्रांनो, लवकरच आपल्या चॅनलवर सुधारित लागवड पद्धतीनं ऊस पिकाची लागवड करून एकरी 125 ते 160 टन उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।